तुम्ही नोटा घेऊन तिकडे बसा, आम्ही इथं उपास भरतो, आमच्या घराचे जीव चालला इथं. दिवसा आंदोलन करायचं, रात्री दिवसा पाणी सोडतो तुम्ही. आता पाणी सोडलं ते सोडलं, 1 तास सोडलं ते पण पाणी बारीक, लहान लेकरू मुतल्यागत सोडतात पाणी आणि ते पण बंद केलेत. आम्ही संडासला जाण्यासाठी बाटली भरून आम्ही त्या कारखान्याच्या ग्राउंड मध्ये संडासला चाललोय. म्हणजे घरात संडास असून उपयोग होईना, उपयोग होईना, पाणीच नाही सर. तरी समोर या, आम्ही मारणार त्याला. नमस्कार, आता आम्ही आहोत होडगी परिसरामध्ये आणि सोलापूर शहराच्या हद्दीमध्ये आपण आहोत. या ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे, पाणी व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे इथले जे नागरिक आहेत ते रास्ता रोको आंदोलन करत आहेत, गाड्या अडवत आहेत. इथं गेल्या अर्धा तासापासून वाहनं अडवली जात आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पाणी पुरवठा व्यवस्थित मिळत नाही, त्यामुळं या शासनाचं किंवा प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. आपण बघूया नेमकं इथं काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू, काय आहे त्यांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला, काय कुठे राहिला, काय रेवण सिद्धेश्वर नगर मध्ये कशाला वरडावरडी, काय करा? पाणी 2-3 महिने पाणी नाही, का प्यायचं मूत. हा, तुम्ही नोटा घेऊन तिकडे बसा, आम्ही इथं उपास भरतो, आमच्या घराचे जीव चालला इथं. दिवसा आंदोलन करायचं, रात्री दिवसा पाणी सोडतो तुम्ही. सोडा म्हणलं तर त्यांनी किंमत नसल्याने नाही, पाणी नसल्यावर त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी दाद घेण्याची मग केलं काय पाहिजे सांगा तुम्ही. अधिकाऱ्याला फोन लावला, अधिकारी म्हणते चावीवाल्याला बोला, तुम्ही चावीवाल्याला बोला तर चावीवाला म्हणते अधिकाऱ्याला बोला. मग बोलायचं आम्ही कुणाला? इकडे नगरसेवक कोण आहे? नगरसेवकला गेलं नाही, अधिकाऱ्याला त्या पाणीवाल्याने सांगितलं तर फोन करून की तुम्ही या इथं पाणी द्यायला सांगितलं आम्ही. काय कुणाच्या हातातून झाला नाहीये. कोणतं नगर आहे हे रेवण सिद्धेश्वर नगर आहे. पाणीच नाही इथं, 3 पाणी येत नाही का काय? पाणीच नाही. 2 वर्ष 3 पाणीवाला एकटाच कडे सोडलं तर एकट्याकडे सोडतच नाही त्याने. काय आता तुमचं म्हणणं? पाणी सोडव त्याने, तरी समोर या, आम्ही मारणार त्याला. कुणाला? त्या पाणीवाल्याला. आरडाओरडा करून काय उपयोग आहे? मग येऊ दे की तिची आई घालू दे इथं येऊन त्याने. कहाँ जाते अब? महापालिका में जागो, झगड़ा करना पड़ता है. पैसे आम्ही भरते की नाही? काय म्हणणं आहे तुमचं, काय म्हणणं आहे? आमच्या एरियाला व्यवस्थित पाणी वेळच्या वेळेला सोडावे आणि पाणी सोडलं तर लाईट कनेक्शन कट करतात, ते लाईट कनेक्शन कट होणे आमची एवढीच इच्छा आहे. एवढ्या रात्री गाड्या अडवायचं काय कारण आहे? आता आमच्याकडे एक तर 10 दिवस झालं पाणी नाहीये. मग आता पाणी सोडलं ते सोडलं, 1 तास सोडलं ते पण पाणी बारीक, लहान लेकरू मुतल्यागत सोडतात पाणी आणि ते पण बंद केलेत. पाणीवाले पण इथंच आहेत, अधिकारी लोक पण इथंच आहेत, पण पाण्याचं व्यवस्था त्यांनी नीट करीत नाहीत. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं नियोजनच नाहीये तर काय करणार साहेब? ह्याचा विचार काय करणार तुम्ही? आता आम्ही जे बोललो, आता जे बोललो तुम्हाला, ह्याचा विचार काय करणार तुम्ही? महापालिकेला काय विचार? रेवण सिद्धेश्वर नगरला पाणी का नसतंय टाकीत? आतूर रस्त्याला वर दुनियाचं पाणी सोडतात. सकाळी सोडलेलं पाणी दुपारी बंद होत आहे. आमच्या इकडे 2 ते 3 तास पाणी सोडतं, एकदम 2 ते 3 तास पाणी सोडतं, त्यात बी बारीक सोडतं. तुम्ही वाल फिरवत नाही व्यवस्थित. एकदा वाल सोडून कमीत कमी आम्हाला 4 तास पाणी सोडा, तुम्हाला 4 तासानंतर विचारत ना आम्ही. पाण्याला काय म्हणते वरनं विचारा, वरनं पाणी सोडत नाही म्हणतात. कुणाला विचारायचं? प्रत्येक वेळेस हेच करायचं. महापालिकेला अर्ज दिला, अधिकाऱ्यांना सांगितलं. साहेबाला बी बोलवलंय. काय कशाचं काय झालंय? कोण फोडले काय? कार्यकर्ते रोडवरचे. हा, का आधी फुटलेलं आहे? आता आंदोलनाच्या वेळेला तुम्ही कुठे राहिला? हा, नाही इथली राहणार लोक आहेत का बाहेरचे? तर कुठल्या माहित नाही. हे कार फुटले, आता फोडलेत का कधी फोडलेत माहित नाही. कोण बोलायला बी तयार नाही आपल्याला इथं. हो, काय झालंय? पाणी आरडाओरडा करून कसं होतंय? अहो, आता जवळजवळ महिना झाला आमचे ड्रम सगळे कोरडे फट आहेत. आम्ही सकाळी 5 मैल किलोमीटर चालत जातो कामाला. मग घरी येसोर पाणी नको का सांगा? लहान लहान लेकरं आहेत आमचे. हे मत आले की द्या मत आणि आता पाण्याचा कोण विचार करणार? कामाला जायचं कसं काय करायचं? रात्रभर पाणी येणे म्हणून चिडलं. पण हे काय तुमच्यासाठी नवीन नाही, किती वर्षापासून आहे? 2 महिने झालं फक्त. आधी येत होतं. आधी येत होतं पाणी. लई वर्षापासूनच अडचण नाही.
2 महिने ते सोडणाऱ्याला मस्ती आहे, बाकीचं काय नाही. त्याला खायला पैसे देते, त्याला दारू प्यायला पैसे देते, सगळं पाणी सोडतो त्याला. मग आता आम्ही कामाला जावं का पाण्याला रोज घागर घेऊन? कुठे एक विहीर नाही, एक तळ नाही, एक हापसा नाही, मग पाणी प्यायचं कुठलं सांगा? आम्ही कुठलं आणायचं पाणी? 1 महिना झाला प्यायला सुद्धा पाणी नाही. बोला 1 मिनिटात. आम्ही एक महिन्यापासून इथले अधिकारी इनामदार त्याच्या परत त्यांचे महेंद्रकर यांना आम्ही प्रत्येक वेळी सांगतो, वेळोवेळी 1 महिन्यापासून पाणी नाही. आम्ही पाडवा रमजान ईद सगळे ईद असेच केलो, परंतु त्यांनी काय दखल घ्यायला येत नाही. आता मला फोन करून तो इनामदार म्हणतोय मी नोकरी सोडली, मी येत नाही, तुम्ही बघा कसं करता, पाणी काय करता असं बोलतात. असं उद्धट बोलून आम्हाला पाणी नाही 1 महिन्यापासून. रस्ता अडवून गाड्या फोडणं वगैरे योग्य आहे का? नाही, गाड्या तर फोडलं नाही, ते वैयक्तिक त्याचा एक हे झालेला आहे, ते झालं आहे. रस्ता याच्यासाठी अडवलं की अधिकारी येत नाहीत, सगळे लोक हे चावीवाला उघडत होता तिथं. इथं तुमच्या एरियामध्ये आरडाओरड करून उपयोग नाही, तुम्ही महापालिकेत जायला पाहिजे. महापालिकेचे अधिकारी कोण येत नाही, नंबर देत नाहीत, आणि विचारलं तर सांगतात साहेब गावाला गेलेत, ते डांगे साहेब तर फोन स्विच ऑफ ठेवलेत, मोबाईल नाही, आमच्याकडे नंबर नाही, एवढंच सांगतात. आणि सामान्य महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तिथं जाऊन भेटलाव का कधी? आता आमच्या नगरमधले 4-5 जण जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी 3-4 वेळेला हे दिलेत निवेदन, तरी पण ऐकत नाहीत सर, कोणच येत नाही. आता काय मागणी आहे तुमची फायनल? आता आमची मागणी काय, आम्हाला आता आमच्या बाजूला 2 प्लॉट सोडून शंकरनगर आहे, त्या शंकरनगरमध्ये दुपारी 2 वाजता पाणी सोडल्याला संध्याकाळी 6 पर्यंत लोक रस्ते धुतात. त्यांना जास्त पाणी आहे, तुम्हाला पाणी मिळतच नाही. अजिबातच मिळत नाही. मग त्यांना आम्ही सांगितलं ना, त्यांना 1 तास सोडा, आम्हाला 1 तास सोडा, ते लोक आम्हाला मारायला येतात, ते लोक भांडणं करतात असं बोलतो. तुम्ही पण आता चिडला. मग आता आम्हाला सांगा, आम्ही संडासला जाण्यासाठी बाटली भरून आम्ही त्या कारखान्याच्या ग्राउंडमध्ये संडासला चाललोय. म्हणजे घरात संडास असून उपयोग होईना. उपयोग होईना, पाणीच नाही सर. प्याला काय 1 जार आणतो आपण. तुम्ही सगळे टॅक्स भरतो का? हा, सगळं टॅक्स भरतो. टॅक्स नाही भरलं तर दंडासहित आम्हाला रक्कम लावली जाते. तर आज एवढं करून सुद्धा हे आहे, असं आमची परिस्थिती आहे. तुमचं म्हणणं, या इथल्या नागरिकांचं म्हणणं, आता आपण सोलापूर महानगरपालिका प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहोत. इथल्या सगळ्या नागरिकांचं काय, कुठलं नगर आहे? कुठलं नगर आहे? सिद्धेश्वर नगर परिसरातले लोक आहेत. या सगळे लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत, आणि या ठिकाणी हे भाऊ एक थोडंसं अर्धी पिऊन गर्दी करायला लागलेले आहेत. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।